मौसम बड़ा सुहाना लगे, तेरे शहर का मौसम बड़ा सुहाना लगे, एक शाम चुरा लूंगा घर बुरा न लगे, हम तेरे शहर में। हा नंदकिशोर जी, तुमचा माईक बंद करा प्लीज. ठोंबरे सर, माईक बंद करा. हम तेरे शहर में आए हैं मुसाफिर की तरह, सिर्फ एक बार मुलाकात का मौका दे दे, हम तेरे शहर में आए हैं मुसाफिर की तरह. सर्वांना नमस्कार. या सुंदर अशा संध्याकाळी वाह वाह सर, बहुत बहुत अच्छे. आपण सर्वांना एकत्रित आणलंय आणि एक छानसा मौका दिलेला आहे. तो मनस्पर्शी साहित्य, कला आणि क्रीडा या प्रतिष्ठानच्या 6व्या वर्धापनाच्या निमित्ताने आपण सर्वजण इथं आलेलो आहोत. आणि गझल मुशायरे मी केले, परंतु सूत्रसंचालन करण्याचा हा माझा पहिलाच मौका मला या समूहाने दिलेला आहे, पहिली संधी दिलेली आहे. म्हणून त्यांच्यासाठी हा शेअर होता की आपण खरोखरच मला एक चांगली संधी दिली. आणि त्याचबरोबर सगळे गझलकार इथे जे उपस्थित आहेत, या आत्ताच्या गझल मुशायऱ्यामध्ये समावेश ज्यांचा झालेला आहे, त्या सर्वांचं मी मनापासून हार्दिक स्वागत करतो. मित्र हो, मनस्पर्शी साहित्य या समूहाचा मी अगदी फाउंडेशन पासूनचा सदस्य आहे आणि मला अभिमान आहे. अत्यंत तरुण मंडळी आहेत, ही निखिल आहे, मानसी आहे, आपल्या मुलांच्याही आमच्या वयाचे आहेत, परंतु अतिशय तडपेने काम करतात, खूप चांगले कलागुण जोपासतात. खरं तर आम्ही त्यांच्यासाठी अशी संमेलनं आयोजित करायला पाहिजे, तर ते आमच्यासाठी अशी संमेलनं आयोजित करतायत आणि म्हणून त्यांचं खरं तर मनापासून कौतुक करेल तेवढं थोडंच आहे. आज मी या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. आजच्या या गझल मुशायऱ्याच्या खास प्रसंगी आपल्यामध्ये उपस्थित आहेत माननीय काशीनाथ महाजनजी, जे आपल्या आत्ताच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान भूषवतायत. मी त्यांना अशी विनंती करतो की सर, या कार्यक्रमाचं आपण अध्यक्षस्थान स्वीकारावं. सर, आणि त्यासाठी अनुमोदन देण्याची मी निखिलला विनंती करतो. निखिल कोलते अनुमोदन देतील या गोष्टीला. माझे अनुमोदन आहे. हा, धन्यवाद निखिल. यानंतर आपले जे आत्ताचे अध्यक्ष आहेत, त्यांनी आत्ताच अध्यक्षस्थान स्वीकारलेलं आहे. खरं तर त्यांच्या गझलांचा मी फॅन आहे गेले 5-6 वर्षांपासून. म्हणजे कमी अधिक लॉकडाऊन पासून तर मी महाजन सरांच्या गझल वाचतो आहे अनेक समूहावरती, आणि मला भेटण्याची सुद्धा खूप इच्छा होती, परंतु काही म्हणा आज ऑनलाईन गझल मुशायऱ्याच्या निमित्ताने होईना सर आपली या ठिकाणी आज भेट झालेली आहे. मनस्वी आनंद होतो आहे मला. आणि आत्ताच म्हटल्याप्रमाणे मनस्पर्शी साहित्य समूहाचा हा 6वा वर्धापन दिन आहे. या सोहळ्याला आजच्या एक अधिक महत्व आहे. त्या दृष्टीने मी सर्वांना या वर्धापन दिनाच्या सुद्धा मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा देतो आणि निखिलला विनंती करतो की आज या कार्यक्रमाचं छोटंसं प्रास्ताविक करावं. निखिल कोणते? हो, कॅमेरा दिसतोय ना आता? हा, दिसतोय निखिल. नमस्कार. मनस्पर्शी साहित्य, कला व क्रीडा प्रतिष्ठान आयोजित 6व्या वर्धापन दिनानिमित्त या विशेष गझल मुशायरा कार्यक्रमात मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. बंधू आणि भगिनींनो, एका कॉलेजच्या एका कट्ट्यावर बसले असताना मला आणि मानसीताईला या समूहाची एक संकल्पना सुचली. विविध साहित्य समूहांमध्ये रचना लिहित असताना, इतरांच्या रचना वाचत असताना आपण देखील असं काहीतरी सुरू करावं. साहित्यासोबत समाजसेवा घडते या प्रामाणिक हेतूने आम्ही दोघांनी हा समूह सुरू केला आणि त्यानंतर माननीय जयश्रीताई शेळके आणि त्यानंतर माननीय राजेश नागुलवार सर हे आमच्यासोबत प्रशासक मंडळामध्ये जोडले गेले आणि आमची एक टीम पूर्ण झाली. आदरणीय गुरुवर्य काकडे सर यांचं देखील मार्गदर्शन आम्हाला मिळत असतंच. याचप्रमाणे अनेक कार्यकारिणी सदस्य, ज्यामध्ये किरण वेताळ, सोनाली जगताप,
विनीता कदम, मानसीताई पाटील या साऱ्यांचे मार्गदर्शन आम्हाला मिळत आलेले आहे. आमचे आईवडिलांचा देखील भक्कम पाठिंबा आजवर मिळत आलेला आहे. आणि मग त्यानंतर जेव्हा स्थापना केली त्यानंतर वेगवेगळे सामाजिक विषय घेऊन आम्ही उपक्रम घेतले आणि दरमहा एक मासिक स्पर्धा आपण आयोजित करायची असा एक निर्धार केला. त्या अनुषंगानं साहित्यातील पद्य विभाग, गद्य विभाग दोन्ही विभागांना न्याय देऊन कथा, कविता, लेख, पत्रलेखन, अलग, याचबरोबर गझल मुशायरा अशा अनेक उपक्रम तसेच स्पर्धांमधून आम्ही समूहाला पुढे आणले. आतापर्यंत साधारणतः 30हून अधिक काव्य स्पर्धा, एक 4 गझल स्पर्धा आणि 5 ते 6 कथा स्पर्धा आणि 5 ते 6 लेख स्पर्धा अशा प्रकारच्या विविध स्पर्धा आम्ही घेतल्या. त्याचबरोबर युट्यूब चॅनल मार्फत कथा अभिवाचन आणि कविता रसग्रहणाचे उपक्रम आम्ही राबवत असतो. विविध मुलाखती तसेच गझल मुशायऱ्याचे आपले जे कार्यक्रम आहेत ते देखील आम्ही येथे प्रसारित करत असतो. आणि एक मुक्त व्यासपीठ मिळावं म्हणून स्तंभलेखन उपक्रम आम्ही आमच्या या समूहात राबवत असतो. गेले 4 वर्ष झाले आम्ही ते राबवत आहोत. वार्षिक संमेलनात उत्कृष्ट लेखनाला पुरस्कृत करतो आणि साहित्यिकांना, नवोदित साहित्यिकांना एक व्यासपीठ देण्याचा आमचा नित्य प्रयत्न असतो. आतापर्यंत 3 राज्यस्तरीय साहित्य संमेलन आम्ही आयोजित केली. त्यामध्ये पहिल्या संमेलनाला गझलकार प्रतिभा सराफ, तर दुसऱ्या संमेलनाला, जे पहिलं संमेलन झालं ते कल्याण येथे पार पडलं, जानेवारी 2023 रोजी काकडे सर आणि मानसीताईच्या वाढदिवसानिमित्त घेण्यात आलं होतं. दुसरं गझल संमेलन आम्ही पुण्यात मे 2024 रोजी घेतलं. माननीय नीलांबरीताई गाणू यांच्या वाढदिवसानिमित्त आदरणीय चंद्रकांत दादा वानखेडे तेव्हा अध्यक्षस्थानी होते. आणि आताच या वर्षी आम्ही एप्रिलमध्ये संमेलन घेतलं. त्या संमेलनाला गझलकार AK शेख सर आम्हाला अध्यक्ष म्हणून लाभले होते. तर असेच वेगवेगळे उपक्रम आणि संमेलन घेण्याचा आमचा मानस आहेच. परंतु यापुढे साहित्यासोबत कला म्हणजे त्यामध्ये संगीत, त्यानंतर नृत्य किंवा नाट्य या विविधांगी कलांना जोपासण्याचा आणि त्यातून कलाकार घडविण्याचा आमचा मानस आहे आणि तो आपणा सर्वांच्या आशीर्वादाने नक्की पूर्ण होईल अशी मी आशा करतो. धन्यवाद. धन्यवाद निखिल. यानंतर आपल्याला जे अध्यक्ष लाभलेले आहेत आजच्या गझल मुशायऱ्यासाठी माननीय महाजन साहेब यांचा अल्पसा परिचय करून देण्याची विनंती करतो मी. प्रशासकीय समितीच्या सदस्य जयश्री शेळके शिळीमकर यांना. जयश्री ताई. सर. हो, माझा आवाज येतोय सर? येतो. येस. सो आपण आता प्रज्ञाचक्षू सेवानिवृत्त अधीक्षक कवी व गझलकार काशीनाथ देवराम महाजन यांचा विशेष परिचय जाणून घेणार आहोत. अंधत्व आले वयाच्या 12व्या वर्षी, तरीही उच्च शिक्षण, आदर्श अध्यापन व साहित्य क्षेत्रात ठसा उमटवणारे व्यक्तिमत्व. जन्म सरांचा आहे 1 जून 56, मूळगाव पातोंडा आणि सध्याचे वास्तव्य आहे नाशिक येथे. शिक्षणाबद्दल सांगायचे झाले तर MA समाजशास्त्रामध्ये प्रथम श्रेणी, तसेच अंधशिक्षक प्रशिक्षणात प्रथम क्रमांक, स्वाध्याय व इस्कॉन परीक्षांमध्ये विशेष यश. सेवाबद्दल सांगायचं झालं तर शासकीय अंधशाळा कुडाळ येथे अधीक्षक पदावरून सेवानिवृत्त. पुरस्कार जीप जिल्हा परिषद नाशिक व राष्ट्रीय अंधजन मंडळाचे आदर्श शिक्षक पुरस्कार, विविध सामाजिक संस्थांकडून अनेक सन्मान. साहित्यिक कार्याबद्दल सांगायचं झालं तर बालपणापासून काव्यलेखन, ब्रेल लिपीतून लेखन, विविध वर्तमानपत्रातून व आकाशवाणीवर कविता सादर, काव्यसंग्रह ज्योती कलश, चैतन्य चक्षु, दृष्टीपल्ल्याड, दूरदृष्टी प्रतिभेचे नंदनवन, आत्मचरित्र काळोखातील प्रकाशवाट आणि गझल संग्रह पान हिरवे या मनाचे. अहिराणी कवितांना विशेष प्रतिसाद, अनेक राज्यस्तरीय कवी संमेलने व अध्यक्षपदे. विशेष म्हणजे अंध अपंग साहित्य संमेलन व 24 तास कवी संमेलन पुणे यांचे अध्यक्षपद. मोबाईल व संगणक यशस्वीपणे काम करणारे प्रगत प्रज्ञाचक्षू साहित्यिक.
आणि इतका सगळा परिचय सांगितल्यानंतर 4 ओळी सरांच्या परिचयाबद्दल मी नक्कीच समोर सादर करू इच्छिते. दृष्टी हरपली निश्चय न हरवला, दृष्टी हरपली निश्चय न हरवला, शब्दांच्या ज्योतीने अंधार सरवला, संघर्षाचा दीप लेखणीला उजाळला, प्रेरणादायक जीवन रसिकांनी कवळला, प्रेरणादायक जीवन रसिकांनी कवळला. धन्यवाद. वा 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 वा, खूप 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 सुंदर राजश्री. सरांचं कार्य इतकं मोठं आहे. खरं तर यापेक्षा डोळस व्यक्ती आणखी काय करू शकते. नक्कीच. अचंबित झालं. आणि तू इतक्या सहजतेने तो करून दिलास, खूप छान करून दिलास. सरांच्या वतीने मी तुला धन्यवाद देतो. आणि यानंतर आपल्या सन्माननीय अध्यक्षांचा सत्कार होतोय. मनस्पर्शी साहित्य समूहाच्या अध्यक्षा मानसी पंडित यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्या अध्यक्षांचा ऑनलाईन सन्मान करावा. खरं तर ऑफलाईन सन्मान करण्याची इच्छा असते, परंतु आता शक्य होत नाही. परंतु तरी ऑनलाईन आपण सत्कार करण्याचा प्रयत्न करावा. महाजन सरांना विनंती करतो आपण त्याचा स्वीकार करावा. मानसी. स्वीकार केला सर, स्वीकार केला. हो, ऑनलाईन सर तुमचा सत्कार करत आहे गुलाबाचं फुल देऊन. अरे वा, खूप आनंद झाला. सत्कार स्वीकारलेला आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. धन्यवाद मानसी. यानंतर आता आपण प्रत्यक्ष गझल मुशायऱ्याला सुरुवात करतोय. त्यापूर्वी काही सूचना मी देतोय. प्रत्येकाने फक्त एक मतला 1 शेर किंवा 2 शेर पण चालतील. आणि त्यानंतर आपली एक गझल सादर करायची आहे. आणि यामध्ये हे करत असताना कुठल्याही प्रकारची प्रस्तावना आपण कृपया किंवा स्वतःचा परिचय वगैरे देण्याचा प्रयत्न करू नये. थेट आपलं नाव सांगायचं, आपलं गाव सांगायचं आणि एक मतला 1 शेर आणि पाठोपाठ लगेच एक गझल. वृत्ताचं नाव वगैरे असेल सांगितलं तर हरकत नाही, नाही सांगितलं तरी काही हरकत नाही. तर सुरुवात करतो आपण. पहिल्यांदा आपल्या सोबत येत आहेत डॉक्टर मानसी पाटील. त्या मानसी पाटील असं म्हणतात, एका त्यांच्या मतल्यामध्ये असं म्हणतात, मनाजोगे जरा आता करावे का. 1 मिनिट ताई. मनाजोगे जरा आता करावे का, सराव आणि प्रयत्न जगावे का. मनाजोगे जरा आता करावे का, सरावाने त्रयस्थाश्रम जगावे का. त्यांच्या विचारांची खोली थोडीशी मी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आणि त्यांनी आपलं जे 3रं राज्यस्तरीय संमेलन आता झालेलं होतं, निखिलने ज्याचा उल्लेख केला, तर त्यामध्ये मनस्पर्शीचं गीत ते या ताईंनी लिहिलेलं होतं, डॉक्टर मानसी पाटील यांनी. आणि त्याचीच बहुतेक गझल त्यांनी वनहरिणी या वृत्तामध्ये गझलमध्ये त्याचं रूपांतर केलेलं आहे. त्या स्वागत गीताला मीच चाल लावलेली होती. मी या संमेलनाला उपस्थित राहू शकलो नव्हतो, परंतु सर्वांनी मिळून ते सादर केलं असं मला कळालेलं होतं. सुंदर गीत आहे. तर ते गझल मध्ये त्याचं जे रूपांतर झालेलं आहे ते डॉक्टर मानसी पाटील या ठिकाणी सादर करतायत. मी त्यांना विनंती करतो आपलं सादरीकरण ताई करावं. आवाज बंद आहे ताई. नमस्कार. येतोय आवाज? येतो. हा, वनहरिणी वृत्तातलं हे बोधगीत लिहिलं होतं ते मी आता सादर करते आपल्या सर्वांसमोर. आशा आहे आपल्या सगळ्यांना आवडेल ते. साहित्याचे अंगण सजवित मनस्पर्शी चमके तारा, भान विसरुनी इथे बरसती अभिव्यक्तीच्या श्रावणधारा. साहित्याचे अंगण सजवित कलम नव्याने तळपू द्यावी, नको फुकाचा शाब्दिक मारा. भाव सरसरत उमलत यावे, मृदू होनी शब्द पिसारा. साहित्याचे अंगण सजवित एक दिलाने झटता सारे, नको कलहास हृदयी धारा. उत्कर्षाचा ध्यास निरंतर एक संघता देऊनारा. साहित्याचे अंगण सजवित दूर पळावे मरगळ सारी,
नवरस रूपी वाहे वारा, नावारूपा या सकलानो, साहित्याच्या पावनदारा. साहित्याचे अंगण सजवित, अभिजात से माझी बोली. झुळझुळ वाहे भक्ती धारा, हात सुखाने धरुनी हाती. चालू पथ हा हर्षे सारा, साहित्याचे अंगण सजवित. मनस्पर्शी चमके तारा, भान विसरुनी इथे बरसती. अभिव्यक्तीच्या श्रावण धारा, अभिव्यक्तीच्या श्रावण धारा. वा वा, खूप सुंदर ताई, खूप सुंदर. अतिशय प्रसन्न आणि गोड आवाजामध्ये. खूप खूप सुंदर, अतिशय सुंदर. वा वा, बढिया. यमन मध्ये छान टक्कर बसलेली आहे. खूप छान ताई. अध्यक्षांची पोचपावती मिळाली आहे. सर्वांच्या स्तुती सुमने ऐकायला मिळत आहेत तुम्हाला. आणि खरोखरच ताई अतिशय गोड आवाजामध्ये आपण सादरीकरण केलं आणि मनस्पर्शी साहित्य समूहाची जी ध्येय उद्दिष्ट आहेत ती जवळपास सगळी याच्यामध्ये ऐकायला मिळाली. खरं तर वाचण्यासाठी सुद्धा खूप सुंदर आहे. तुमचा आवाज इतका छान होता, मलाही कल्पना नव्हती, परंतु आज तो ऐकायला मिळाला. खूप खूप धन्यवाद. यानंतर दुसऱ्या गझलकार आपल्याकडे येत आहेत आज आता सादरीकरणासाठी. सौ दीपाली घाडगे. त्या असं म्हणतायत, मौन झाल्या भावनांना बोलते कर मी म्हणाले. मौन झाल्या भावनांना बोलते कर मी म्हणाले. तोल गेला जर कुठे तर तूच सावर मी म्हणाले. वा. संशयाची पानगळ होईल तेथे कात टाकू. संशयाची पानगळ होईल तेथे कात टाकू. चला नव्याने ते पुन्हा सजू जुने घर मी म्हणाले. अतिशय सुंदर अशी ताईंची अभिव्यक्ती आहे. आणि मी आता सौ दीपाली ताईंना विनंती करतो की आपण आपलं एक मतला एक शेर आणि गझल सादरीकरण करावे. सौ दीपाली घाडगे. नमस्कार, माझा आवाज येतोय? माझा येतोय ताई, येतोय. सगळ्यांना माझा नमस्कार. मी दीपाली विवेक घाडगे. एक मतला दोन शेर घेते सुरुवातीला. जर कधी दिसलास तू तर टाळता येणार नाही. जर कधी दिसलास तू तर टाळता येणार नाही. अन पुन्हा फिरुरी तुझ्यावर भाळता येणार नाही. रात्र माझी जागताना चंद्र बनला तू तरीही. रात्र माझी जागताना चंद्र बनला तू तरीही. आठवणच्या चांदण्याला माळता येणार नाही. वाटले होते कधी आहेस माझा फक्त माझा. वाटले होते कधी आहेस माझा फक्त माझा. यापुढे भ्रम हा कधीही पाळता येणार नाही. धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. गझल गीते माझी व्योमगंगा वृत्तातली आहे. जशी सरांनी सुरुवात केली. मौन झाल्या भावनांना बोलते कर मी म्हणाले. मौन झाल्या भावनांना बोलते कर मी म्हणाले. तोल गेला जर कुठे तर तूच सावर मी म्हणाले. संशयाची पानगळ होईल तेथे कात टाकू. संशयाची पानगळ होईल तेथे कात टाकू. चल नव्याने ते पुन्हा सजवू जुने घर मी म्हणाले. उंच झेपावून नाही भेटली शिखरे जरी ती. उंच झेपावून नाही भेटली शिखरे जरी ती. आडवे येताच दे उलथून डोंगर मी म्हणाले. धन्यवाद. उंच झेपावून नाही भेटली शिखरे जरी ती. उंच झेपावून नाही भेटली शिखरे जरी ती. आडवे येताच दे उलथून डोंगर मी म्हणाले. जो विलासी त्यास द्यावे दान नुसते हे कशाला. जो विलासी त्यास द्यावे दान नुसते हे कशाला. जो भुकेने त्रस्त दे त्यालाच भाकर मी म्हणाले. लखतरांना झाकल्यावर बघ उघड गरिबीच होते.
लक्तरांना झाकल्यावर बग उघड गरिबीच होते, फक्त जखमांना चिघळल्या लाव झालर मी म्हणाले. पुढचा शेर आहे, घातले हे मीच आहे सुप्त बंधन स्त्रीपणावर. घातले हे मीच आहे सुप्त बंधन स्त्रीपणावर, आतल्या तू राक्षसाला घाल आवर मी म्हणाले. शेवटचा शेर घेते. धन्यवाद. ये शेर के लिए भी मुकर्रर है. परत एकदा घेतला तरी धन्यवाद. घातले हे मीच आहे सुप्त बंधन स्त्रीपणावर. क्या बात है. घातले हे मीच आहे सुप्त बंधन स्त्रीपणावर, आतल्या तू राक्षसाला घाल आवर मी म्हणाले. क्या बात है. बहुत अच्छे. बहुत चालताना चाललो इथवर समांतर मार्ग दोघे. चालताना चाललो इथवर समांतर मार्ग दोघे, शेवटी एकत्र राहू हेच नंतर मी म्हणाले. शेवटी एकत्र राहू हेच नंतर मी म्हणाले. धन्यवाद. खूप छान. धन्यवाद. दीपालीताई, अतिशय सुंदर ख्याल आपला, अगदी सहज सुंदर आहे. जगण्यातला आहे, प्रेमातला आहे, प्रेमाचा अनुभव आहे, संसाराचा अनुभव आहे. सगळ्या गोष्टी बारीक सारीक निरीक्षण तुम्ही करताय आणि गझलेमध्ये छान गुंफताय. खरं तर म्हणूनच मराठी गझल सुद्धा अलीकडे खूप पॉप्युलर झालेले आहे. तुमच्यासारख्या नव्या दमाचे सगळे लेखक कवी आता तुटून पडलेले आहेत गझलांच्या वरती. नवीन तंत्र आत्मसात करतायत, नवीन नवीन पद्धतीचा ख्याल. असा ख्याल म्हणजे सुचतोय पण तुम्हाला, आणि सादरीकरण सुद्धा खूप छान आहे तुमचा. पण एखादा तासाभराचा कार्यक्रम खरं तर मनस्पर्शीला ठेवावा लागेल, इतकं छान सादरीकरण केलेलं आहे. धन्यवाद. मी आपलं अभिनंदन करतो आणि त्यानंतर पुढे जातो. डॉक्टर तेजस्विनी कदम आहेत, त्या आपलं सादरीकरण करतील. त्या असं म्हणतात, जन्मभर संभ्रम तुझ्या हृदयात राहू की नको. जन्मभर संभ्रम तुझ्या हृदयात राहू की नको, त्या क्षणांची आजही मी वाट पाहू की नको. तर तुमच्या या ऐकण्याच्या क्षणाची आम्ही नक्कीच वाट पाहतोय. आपण आपलं सादरीकरण करावं, एक मतला एक शेर आणि गझल. डॉक्टर तेजस्विनी कदम यांच्याकडे. धन्यवाद सर. काकडे सर, मी गझल तरन्नुम मध्ये सादर करणार आहे, परवानगी असेल आपली. आणि मग वेळ जाऊ नये म्हणून मग एक मतला दोन शेर घेऊ की नको असंही म्हणत होते. चालेल, घाईत घेतलं तरी चालेल. तरन्नुम मध्ये गझल ऐकायला आवडेल आम्हाला, मला तर आवडतेच. एक मतला एक शेर घेते फक्त. आम्हीच चांगले का वागायला हवे. आम्हीच चांगले का वागायला हवे, त्यांनी स्वतःस थोडे बदलायला हवे. क्या बात. कर्मठ नरपशूंना होईल का सजा. कर्मठ नरपशूंना होईल का सजा, कापून मान त्यांची मिरवायला हवे. दुसरा शेर यातला, दुष्कृत्य मंदिरेही करतात नरपशू. दुष्कृत्य मंदिरेही करतात नरपशू, झोपून देव आहे जागायला हवे. धन्यवाद. गझल घेते. मग अशी सरांनी जो शेर माझा सादर केला तो मतला. इर्शाद. धन्यवाद सर. जन्मभर संभ्रम तुझ्या हृदयात राहू की नको. जन्मभर संभ्रम तुझ्या हृदयात राहू की नको, त्या क्षणांची आजही मी वाट पाहू की नको. धन्यवाद सर. वात तू बनवून माझी ज्योत रोजच जाळतो. वात तू बनवून माझी ज्योत रोजच जाळतो. खूप झिजले काळजाचा
खूप झिजले काळजाचा रास टाळू की नको जन्मभर एकटा होतास तू साऱ्यात गुरफटला सदा एकटा होतास तू साऱ्यात गुरफटला सदा नाती गोती मज समजली नाती गोती मज समजली गाठ काढू की नको जन्मभर का मिरवतो खूप टेंभा नरज मातीचा अजून. मला माफ करा सगळे दादा लोक. नाही नाही नक्की ही प्रतिभा आहे तुमची, त्याला काही तोड नाही. का मिरवतो खूप टेंभा नरज मातीचा अजून स्त्री पुरुष दोघातला प्रघात टाळू की नको जन्मभर संभ्रमसा हे मुके पक्षी कसे बघ आपुले घर बांधती हे मुके पक्षी कसे बघ बांधती घर आपुले ओढ मज लागून आहे ओढ मज लागून आहे घाट घालू की नको जन्मभर संभ्रम तुझ्या. हा शेर बघा. इथे अंत्या तिथे तू भूक भागवतोस ना या इथे अंत्या तिथे तू भूक भागवतोस ना मी जराशी भोग देण्या मी जराशी भोग देण्या घास मागू की नको जन्मभर. मुकर्रर. धन्यवाद सर. येते पुन्हा. या इथे त्या तिथे तू भूक भागवतोस ना मी जराशी भोग देण्या घास मागू की नको. आणि शेवटचा शेर आहे. छान गाणे गात होते तेच तुझला भावले छान गाणे गात होते तेच तुझला भावले शेवटाची भैरवी मग शेवटाची भैरवी मग गात जाऊ की नको जन्मभर संभ्रम तुझ्या हृदयात राहू की नको त्या क्षणांची आजही मी वाट पाहू की नको जन्मभर. वा वा मुकम्मल गझल. सुंदर सुंदर ताई सुंदर मस्त खूप छान गोड गोड. थँक्यू. आज माझ्या पुढे फार मोठं आव्हान आहे. म्हणजे इतर वेळी असं होतं की मला समोरचे लोक गातच नाहीत
म्हणून मला गावं लागतं जास्त. पण आज असं मला वाटतं की मला अजिबात गाण्याची गरज नाही. सगळेच गझलकार उत्कृष्ट आहेत. तरण्णुममध्ये खूप छान गात आहेत. दीपाली ताईचं सादरीकरण छान होतं आणि तेजस्वी ताईने त्याच्यावरती आता कडी केलेली आहे. खूप सुंदर ताई सादरीकरण, ख्याल सुद्धा उत्तम. आणि यानंतर पुढे जातोय मी. सादरीकरणासाठी पुढे येत आहेत आमचे सन्मित्र आहेत श्री नंदकिशोर ठोंबरे. मला वाटतं पहिल्या साहित्य संमेलनामध्ये कल्याणला होते, तिथेही स्टेजवरती त्यांचा परफॉर्मन्स ऐकलेला आहे. अनेक ठिकाणी आता आपण फेसबुकवरती, व्हॉट्सअप ग्रुपवरती त्यांचं सादरीकरण नेहमी पाहत असतो. अनेक ठिकाणी त्यांचे मान सन्मान होतात. मोठे गझलकार आहेत. तर ते असं म्हणतायत, का पाश हे मनाचे तुटता परी तुटेना, का पाश हे मनाचे तुटता परी तुटेना, कळते तुला तरीही वळता परी वळेना. अगदी सहज सुंदर असा त्यांचा ख्याल आहे. हा जन्म मोह आहे अंतिम सत्य मृत्यू, हा जन्म मोह आहे अंतिम सत्य मृत्यू, मोहातल्या सुखाचा का पाय सोडवेना. अतिशय सुंदर अशा गझल रचना असतात सरांच्या. आणि मी आता पाचारण करतो श्री नंदकिशोर ठोंबरेंना. सर, आपण सादरीकरण करावं. किशोरजी ठोंबरे सर हे अत्यंत उच्च दर्जाचे एक गझलकार आहेत. अगदीच त्याच्या अनेक गझला मी वाचलेल्या आहेत. एकदा त्यांच्याबरोबर हा, आणि आता बाई बद्दल पण त्यांचं मला एक गझल वाचण्यात आली. सुप्त गुणांची खाण खरोखर असते बाई, आयुष्याचे स्वप्न मनोहर असते बाई. आणि ही बाई कोण, त्याची उकल सरच करतील. आई बद्दल म्हटलंय की वहिनींच्या बद्दल म्हटलंय की ताई बद्दल म्हटलंय. सर प्लीज. समस्त वर्गासाठी नमस्कार. इर्शाद. गझल ठेवण्याआधी एक म्हटलं 2 शेर ठेवतो. मौना स्पष्ट आपला व्हिडिओ ऑन करा ना, कुठे दिसत नाही आपण. ऑन आहे सर व्हिडिओ सरांचा. अच्छा, माझ्याकडे दिसत नाही म्हणून विचारलं. आहे सगळे चालू आहे. माझ्याकडे नाही. ओके. मौना इतके स्पष्ट कुणाला कधी बोलता आले नाही, मौना इतके स्पष्ट कुणाला कधी बोलता आले नाही, शब्दाला या मौनाचे मग अर्थ सांगता आले नाही. कधी बोलता आले नाही, शब्दाला या मौनाचे मग अर्थ सांगता आले नाही. उगाच गेलो शाळेमध्ये वर्ष माझी वाया गेली, उगाच गेलो शाळेमध्ये वर्ष माझी वाया गेली. वाचली तर फक्त पुस्तके माणसे वाचता आली नाही, वाचली तर फक्त पुस्तके माणसे वाचता आले नाही. क्या बात आहे, बढिया. क्षणभर तेव्हा असे वाटले मला हवे ते मला मिळाले, क्षणभर तेव्हा असे वाटले मला हवे ते मला मिळाले. असे मिळाले त्याला माझे कधीच म्हणता आले नाही, असे मिळाले त्याला माझे कधीच म्हणता आले नाही. माझ्यामध्ये मला शोधले माझ्या नंतर, माझ्यामध्ये मला शोधले माझ्या नंतर, हीच जगाची रीत समजले गेल्यानंतर. माझ्यामध्ये मला शोधले माझ्या नंतर, हीच जगाची रीत समजले गेल्यानंतर. बंदुकीने व्यक्ती मरते विचार नाही, बंदुकीने व्यक्ती मरते विचार नाही. उशिराने हे त्यांना पटले मेल्यानंतर, उशिराने त्यांना पटले मेल्यानंतर. बंदुकीने व्यक्ती मरते विचार नाही, बंदुकीने व्यक्ती मरते विचार नाही. उशिराने हे त्यांना पटले मेल्यानंतर, उशिराने हे त्यांना पटले मेल्यानंतर. वा वा, क्या बात. कुठल्या जन्मी नक्की भेटू तिने म्हटले, कुठल्या जन्मी नक्की भेटू तिने म्हटले. खूपच खडतर प्रवास कळले केल्यानंतर, खूपच खडतर प्रवास कळले केल्यानंतर.
सोपे नव्हते इस्टेटीचे वाटे करणे, सोपे नव्हते इस्टेटीचे वाटे करणे, रुसवे फुगवे सगळे संपले सरल्यानंतर, रुसवे फुगवे सगळे संपले सरल्यानंतर. दिव्याभोवती पतंग घिरट्या घालत होता, दिव्याभोवती पतंग घिरट्या घालत होता, कोण जळाले कळले नाही, कोण जळाले विझल्यानंतर, कळले नाही कोण जळाले विझल्यानंतर. होते तेव्हा खूप ताणले विचार त्यांनी, होते तेव्हा खूप ताणले विचार त्यांनी, मोल कळाले नात्याचे मग तुटल्यानंतर, मोल कळाले नात्याचे मग तुटल्यानंतर. गुळाभोवती जमले होते खूप मुंगळे, गुळाभोवती जमले होते खूप मुंगळे, मार्ग बदलला ज्याने त्याने लुटल्यानंतर, मार्ग बदलला ज्याने त्याने लुटल्यानंतर. आणि शेवटचं शेर बघा, मैत्री झाली रात्रीची आणि स्वप्नांची मग, मैत्री झाली रात्रीची आणि स्वप्नांची मग, डोळे मिटले आठवणींचे छळल्यानंतर, डोळे मिटले आठवणींचे छळल्यानंतर. माझ्यामध्ये मला शोधले जगाची रीत समजले गेल्यानंतर, हीच जगाची रीत समजले गेल्यानंतर. धन्यवाद. खूप सुंदर, खूप सुंदर सर. धन्यवाद. धन्यवाद. मला खरं तर भट साहेबांची आठवण झाली त्यांच्या गझलांची. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, कळले होते, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते, इतकेच मला जाताना. या गझलेची मला आठवण झाली सर. आपण गेल्यानंतर लोक स्तुती करतात. खरं तर आपल्या देशामध्ये दुर्दैवाने असं आहे की जिवंत असणाऱ्या माणसाचं कौतुक फार कमी होतं, गेल्यानंतर त्याचं कौतुक जास्त होतं. आपण अतिशय बहुमोल असा विचार गझलेच्या माध्यमातून आज सांगितला. खूप खूप धन्यवाद. आपलं सादरीकरण अतिशय उत्तम होतं. यानंतर पुढच्या गझलकार आहेत सौ राखी जोशी. त्या असं म्हणतायत, राखी जोशी मॅडम, जरी भावतो बोनसाय तुला खोली मधल्या शोभे खातर, जरी भावतो बोनसाय तुला खोली मधल्या शोभे खातर, फुलेल का तो मनासारखा स्वप्न मुळांचे खुडल्यानंतर. आणखी एका शहरामध्ये ते असं म्हणतात, नास्तिक होते खरेच मी पण शोध लागला अस्तित्वाचा. खूप सुंदर आहे. नास्तिक होते खरेच मी पण शोध लागला अस्तित्वाचा. आणि आता सत्य परिस्थितीवर ते असं म्हणतायत, जीव एकटा कसा वाचला विमान अवघे जळल्यानंतर. खूप सुंदर ताई आपला विचार आहे, खयाल आहे. तर मी आपणाला विनंती करतो आपण आपल्या सादरीकरणाला सुरुवात करावी. सौ राखी जोशी. नमस्कार सर. माझा आवाज क्लिअर येतोय का? येतोय ताई, व्यवस्थित येतोय. सांगायचं असं आहे की हा माझा गझल सादरीकरणाचा अगदी पहिला असा प्रयत्न आहे. त्यामुळे गझल गुरु आदरणीय श्री शिवाजी काळे सर आणि आदरणीय स्नेहलताई कुलकर्णी यांना सगळ्यात पहिले नमन करते आणि माझं पहिले गझल सादरीकरण करते. एक मतला दोन शेर. कसा पडला कळत नाही नकोसा व्रण मनाला, कसा पडला कळत नाही नकोसा व्रण मनाला, उधारीवर हवा आहे सुखाचा क्षण मनाला. वा, अच्छी बात आहे. सुखाचा शोध घेण्याची सवय लावून घेऊ, सुखाचा शोध घेण्याची सवय लावून घेऊ, निराशेला बिलगण्याचे नको कारण मनाला. मनाच्या आत माझ्या ईश्वराचा वास आहे, मनाच्या माझ्या ईश्वराचा वास आहे, कळेना मी करावे काय मग अर्पण मनाला, उधारीवर हवा आहे सुखाचा क्षण मनाला. अच्छी बात आहे, अच्छी बात. गझल घेते. ओके टाटा म्हणतो आपण,
हसून डोळे पुसल्यानंतर. ओके, टाटा म्हणतो आपण हसून डोळे पुसल्यानंतर. होतच नाही घरी पसारा, पंख पिलांना फुटल्यानंतर. वाद घालतो तोच एकटा, रुसून बसतो धरत अबोला. वाद घालतो तोच एकटा, रुसून बसतो धरत अबोला. मिठीत घेतो तोच मला पण, मुद्दा माझा पटल्यानंतर. डोळ्यांमध्ये साठवते ती गारा वारा पहिल्या धारा. डोळ्यांमध्ये साठवते ती गारा वारा पहिल्या धारा. बांध घालते तीच मनाला, चिंब आतुनी भिजल्यानंतर. हेच उमगले वारी अंती, राहत नाही मंदिरात तो. हेच उमगले वारी अंती, राहत नाही मंदिरात तो. वारकऱ्यांच्या मनात विठ्ठल, कळस पाहुनी चुकल्यानंतर. जसं आता सरांनी सांगितला तो शेर, नास्तिक होते खरेच मी, नास्तिक होते खरेच मी, पण शोध लागला अस्तित्वाचा. जीव एकटा कसा वाचला, विमान अवघे जळल्यानंतर. वाह वाह, बहुत अच्छी बात है. वाह वाह, क्या बात, क्या बात, वाह, बहुत अच्छे. दगडच होता तोही साधा, दगडच होता तोही साधा, दुर्लक्षितसा रानामधला. देव प्रकटला मूर्ती मधुनी, भाग नकोसा हटल्यानंतर. भुलवीत होते रंगबिरंगी, भुलवीत होते रंगबिरंगी, खेळ तिला त्या जत्रेमधले. भुलवीत होते रंगबिरंगी, खेळ तिला त्या जत्रेमधले. नको नकोसे झाले सारे, हात अचानक सुटल्यानंतर. शेवटचा शेर आहे, फसवा असतो रंगमंच हा, फसवा असतो रंगमंच हा, नको गुंतणे पात्रांमध्ये. फसवा असतो रंगमंच हा, नको गुंतणे पात्रांमध्ये. क्रमप्राप्तच वस्त्र बदलणे, पडदा शेवट पडल्यानंतर. बढिया बढिया, फार छान ते, फार छान, सुंदर सुंदर, अतिशय सुंदर सादरीकरण ताई. मस्त मस्त. जीवनातले अनुभव तुम्ही तुमच्या गझलेमध्ये व्यक्त करताय. अतिशय सुंदर भावना आहे. आणखी अनुभवाने तंत्र विकसित होत जाईल. आणखी चांगल्या चांगल्या गझला लिहा. आमच्यातर्फे तुम्हाला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. आणि यानंतर पुढच्या गझलकार आहेत उज्ज्वला धांडे मॅडम. तर त्या असं म्हणतायत, विरहात ग्रासलेला पाऊस पाहिला मी. आता पावसाने थोडी विश्रांती घेतली, परंतु मागच्या महिन्यात बहुतेक त्यांनी पाऊस पाहिलेला आहे. विरहात ग्रासलेला पाऊस पाहिला मी, दुःखात गांजलेला पाऊस पाहिला मी. वेगात धावला तो ओलावण्या मृदेला, वेगात धावला तो ओलावण्या मृदेला, शेतास भेटलेला पाऊस पाहिला मी. अतिशय साधी आणि सरळ रचना काही आपल्याशी संवाद साधतायत, शेती मातीशी संवाद साधतायत. मी त्यांना विनंती करतो आपण आपलं सादरीकरण करावं. उज्ज्वला धांडे मॅडम. सर मी व्हिडिओ बंद करते कारण हँग होतो. चालेल चालेल, हरकत नाही. ठीक आहे. एक मतला आणि 2 शेर घेते. भाकरी चुलीवरची लाभते कुठे आता, भाकरी चुलीवरची लाभते कुठे आता, मोज पंगतीची मग भेटते कुठे आता, मोज पंगतीची मग भेटते कुठे आता. शेर घेते. गोड लाघवी वाणी कापती गळे येथे, गोड लाघवी वाणी कापती गळे येथे, बंधुभाव आपुलकी पावते कुठे आता, बंधुभाव आपुलकी पावते कुठे आता. कैक घाव झाले देहावरी निखाऱ्यांचे, कैक घाव झाले देहावरी निखाऱ्यांचे, देह तापलेला थंडावतो कुठे आता, देह तापलेला थंडावतो कुठे आता. गझल घेते. विरहात ग्रासलेला पाऊस पाहिला मी, विरहात ग्रासलेला पाऊस पाहिला मी, दुःखात गांजलेला पाऊस पाहिला मी, दुःखात गांजलेला पाऊस पाहिला मी. वेगात धावला तो ओलावण्या मृदेला,
वेगात धावला तो ओलावण्या मृदेला, शेतास भेटलेला पाऊस पाहिला मी, शेतास भेटलेला पाऊस पाहिला मी. बेचैन रात्र झाली, बेचैन रात्र झाली हळवेपणात माझ्या, बेचैन रात्र झाली हळवेपणात माझ्या, चित्तात साचलेला पाऊस पाहिला मी, चित्तात साचलेला पाऊस पाहिला मी. डोळ्यात आसवांनी, डोळ्यात आसवांनी गर्दी उगाच केली, डोळ्यात आसवांनी गर्दी उगाच केली, हृदयात साठलेला पाऊस पाहिला मी, हृदयात साठलेला पाऊस पाहिला मी. सैराटल्या सरींना उन्माद फार होता, सैराटल्या सरींना उन्माद फार होता, कैदेत अडकलेला पाऊस पाहिला मी, कैदेत अडकलेला पाऊस पाहिला मी. गजऱ्यात, शेवटचा शेर, गजऱ्यात आज दिसले, गजऱ्यात आज दिसले मज प्रेम गुंफलेले, गजऱ्यात आज दिसले मज प्रेम गुंफलेले, केसात माळलेला पाऊस पाहिला मी, केसात माळलेला पाऊस पाहिला मी, दुःखात गांजलेला पाऊस पाहिला मी. नाजूक शेर आहे. आधीचा शेर परत घे. शेवटचा काय सर? गजऱ्यात माळलेला पाऊस. शेवटचा शेर, गजऱ्यात आज दिसले मज प्रेम गुंफलेले, गजऱ्यात आज दिसलेले मज प्रेम गुंफलेले, केसात माळलेला पाऊस पाहिला मी, केसात माळलेला पाऊस पाहिला मी. धन्यवाद सर. खूप छान ताई. आपलं सादरीकरण आणि लिखाण अतिशय भावना प्रधान आहे, हृदयस्पर्शी आहे. खरं तर मनातल्या भावना शेती मातीची प्रतीके घेऊन तुम्ही व्यक्त केलेल्या आहेत आणि ह्या सर्वांच्या प्रत्येकाच्याच आहेत, प्रत्येकाच्या अनुभवाला येणार आहेत आणि सुंदर संवाद साधण्याचा अगदी सोप्या भाषेमध्ये आपण प्रयत्न केलेला आहे. आपलं मनपूर्वक अभिनंदन. आणि यानंतर पुढचे गझलकार इथे सादरीकरणासाठी येत आहेत श्री सुभाष मोहनदास. ते असं म्हणतायत, सुहास मोहनदास सर असं म्हणतायत, फुलांची पालखी माझी स्मशानी आज जाताना, फुलांची पालखी माझी स्मशानी आज जाताना, अशा वैकुंठ यात्रेवर तुझा रडणार का श्रावण. हेही जीवनाचं तत्वज्ञान आहे. पुढे आणखी असं म्हणतायत, सखीच्या आज विरहाने तुझा रुसणार का श्रावण, सखीच्या आज विरहाने तुझा रुसणार का श्रावण, सखीची भेट झाल्यावर तुझा फुलणार का श्रावण. प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी पाचारण करतो श्री सुभाष मोहनदास सर यांना. जीवनाचं खूप सुंदर तत्वज्ञान घेऊन येत आहेत श्री सुभाष मोहनदास सर. सर स्वागत आहे आपलं. नमस्कार सर. नमस्कार. गझल घेण्याच्या आधी एक कामातला 2 शेर घेतो. म्हटलं असं आहे, जलाशयाचे बघून वादळ तुफान उठले मनात आहे, जलाशयाचे बघून वादळ तुफान उठले मनात आहे, प्रचंड लाटा जरी उसळल्या जहाज माझे धीरात आहे. जलाशयाचे बघून वादळ तुफान उठले मनात आहे, प्रचंड लाटा जरी उसळल्या जहाज माझे धीरात आहे. आता शेर बघा. आदर फुलांना बहर येता मध्येच कामी मलूल होते, आदर फुलांना बहर येता मध्येच कामी मलूल होते, अजून मीना तयार आहे उगाच का तू भरात आहे. आदर फुलांना बहार येता मध्येच का मी मलूल होते, अजून मीना तयार आहे उगाच का तू भरात आहे. आता पुढचा शेर बघा. सुन्या अशा मैफिलीत माझ्या तुझ्याच गझलेस धार आली, सुन्या अशा मैफिलीत माझ्या तुझ्याच गझलेस धार आली, मनास का वाटले की
मनास का वाटते की कट्यार माझ्या उरात आहे. हो, क्या बात. धन्यवाद सर. आता गझल घेतो. वेदगंगा वृत्तातली गझल आहे. आता श्रावण जवळ आलेला आहे म्हणून श्रावणाची गझल घेतो. सखीच्या आज विरहाने तुझा रुसणार का श्रावण. सखीच्या आज विरहाने तुझा रुसणार का श्रावण. सखीची भेट झाल्यावर तुझा फुलणार का श्रावण. आता तुम्ही म्हटला, तुम्ही उदाहरण म्हणून दिलेलं आहे. हा हा हा. आता त्याचा पुढचा शेर बघा. मनाच्या धनुचे मी नभाला बांधले तोरण. नभाच्या इंद्रधनुचे मी नभाला बांधले तोरण. तयाच्या आज झोक्यावर तुझा जुळणार का श्रावण. मनाच्या इंद्रधनुचे मी नभाला बांधले तोरण. तयाच्या आज झोक्याने तुझा जुळणार का श्रावण. फुलांची पालखी माझी स्मशानी आज जाताना. फुलांची पालखी माझी स्मशानी आज जाताना. वैकुंठ यात्रेवर तुझा रडणार का श्रावण. फुलाची पालखी माझी स्मशानी आज जाताना. तुझ्या वैकुंठ यात्रेवर, अशा या वैकुंठ यात्रेवर तुझा रडणार का श्रावण. पुढचा शेर पहा. नदीच्या शांत काठावर तुला मी भेटल्यानंतर. नदीच्या शांत काठावर तुला मी भेटल्यानंतर. तिच्या वाणी समुद्राला तुझा भिडणार का श्रावण. नदीच्या शांत काठावर तुला मी भेटल्यानंतर. तिच्या वाणी समुद्राला तुझा भिडणार का श्रावण. आणि शेवटचा शेर असा आहे. काय मॅडम. गठ्याने गांधल्यानंतर तुला जर टाळतो श्रावण. गठ्याने गांधल्यानंतर तुला जर टाळतो श्रावण. पियेच्या सांत्वनाने मग तुझा हसणार का श्रावण. व्यथेने गांधल्यानंतर तुला जर टाळतो श्रावण. प्रियेच्या सांत्वनाने मग तुझा हसणार का श्रावण. सखीच्या आज विरहाने तुझा रुसणार का श्रावण. सखीच्या आज विरहाने तुझा रुसणार का श्रावण. धन्यवाद सर. सुंदर सुंदर सर. अतिशय सुंदर असं तत्वज्ञान आहे आपलं. आयुष्याचं तत्वज्ञान जगताना अनेकांना प्रेरित करणार आहे. विचार करायला उद्युक्त करायला लावणार असं तत्वज्ञान आपलं आपल्या गझलांमधून आम्हाला ऐकायला मिळतंय, पाहायला मिळतंय. मोठी बहर होती. बहर पण मोठी होती. हो. यानंतर पुढच्या गझलकार येत आहेत महमुदा शेख. त्या गुलपरी या नावाने गझल लिहितात. त्या असं म्हणतात. रूप मनोहर वसुंधरेचे भुरळ घालते आयुष्याला. रूप मनोहर वसुंधरेचे भुरळ घालते आयुष्याला. नव्या दिशेचे नवे तराणे पुन्हा माळते आयुष्याला. सुंदर अशी गझल आपल्याला ऐकायला मिळेल. मी महमुदा शेख मॅडमचं स्वागत करतो आणि आपल्याला विनंती करतो आपण आपला एकमतला एक शेर आणि गझल सादरीकरण करावे. स्वागत आहे ताई. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. आवाज येतोय का? येतोय अगदी छान आवाज येतोय व्यवस्थित येतोय. एक मतला एक शेर ठेवतीये. जातीमध्ये फूट पाडली गावामध्ये हल्ला झाला. जातीमध्ये फूट पाडली गावामध्ये हल्ला झाला. हम सब है भाई भाई म्हणताना का हो कल्ला झाला. हम सब है भाई भाई म्हणताना का हो कल्ला झाला. दुसरा शेर ठेवतीये. इच्छा होती एक
एकच माझी तुझला मिठीत घेण्याची, इच्छा होती एकच माझी तुझला मिठीत घेण्याची, तीच राहिली माझ्या सरणावरती नेल्यावर, हीच राहिली माझ्या सरणावरती नेल्यावर. आणि गझल सादर करते जो सरांनी आत्ताच माझा मतलब सांगितलं ती गझल. रूप मनोहर वसुंधरेचे भुरळ घालते आयुष्याला, रूप मनोहर वसुंधरेचे भुरळ घालते आयुष्याला, नव्या दिशेचे नवे तराने पुन्हा माळते आयुष्याला, नव्या दिशेचे नवे तराने पुन्हा माळते आयुष्याला. बंद जाहली कधीपासून सौख्याची ही सारी दारे, बंद जाहली कधीपासून सौख्याची ही सारी दारे, दैव भलेही रुसले आहे वळण लावते आयुष्याला, दैव भलेही रुसले आहे वळण लावते आयुष्याला. किती सोसते घाव उरावर उभी राहते मी ही कणखर, किती सोसते घाव उरावर उभी राहते मी ही कणखर, जिद्द ठेवते संकटातही राखत असते आयुष्याला, जिद्द ठेवते संकटातही राखत असते आयुष्याला. दैवानेही कहरच केला दिल्या जन्मता विरह वेदना, दैवानेही कहरच केला दिल्या जन्मता विरह वेदना, इथे सुखाने पाठ फिरवली सत्य सांगते आयुष्याला, इथे सुखाने पाठ फिरवली सत्य सांगते आयुष्याला. नाती गोती अनमित्रांनी साथ सोडली अर्ध्यावरती, नाती गोती अनमित्रांनी साथ सोडली अर्ध्यावरती, मनबैरागी झाल्यावरती दुःख जाळते आयुष्याला, मनबैरागी झाल्यावरती दुःख जाळते आयुष्याला. धन्यवाद सर. आणि शेवटचं शेत आहे कुणाच्या बर, नाती गोती अनमित्रांनी साथ सोडली अर्ध्यावरती, नाती गोती अनमित्रांनी साथ सोडली अर्ध्यावरती, मनबैरागी झाल्यावरती दुःख जाळते आयुष्याला, मनबैरागी झाल्यावरती दुःख जाळते आयुष्याला. खरंच खूप छान. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. शेवटचा शेर. कधी कुणाच्या दुःखावरती मला हसणे जमले नाही, कधी कुणाच्या दुःखावरती मला हसणे जमले नाही, माणुसकीची एक छानसी ज्योत मागते आयुष्याला, माणुसकीची एक छानसी ज्योत मागते आयुष्याला. रूप मनोहर वसुंधरेचे भुरळ घालते आयुष्याला, नव्या दिशेचे नवे तराने पुन्हा माळते आयुष्याला, पुन्हा माळते आयुष्याला. धन्यवाद सर. दीदी बहुत अच्छे, छान, बहुत अच्छे. धन्यवाद मॅडम. खूप छान, खूप छान, खूप छान. अत्यंत हृदयस्पर्शी आणि प्रबोधनात्मक अशी आपली गझल आहे. आजच्या सगळ्या गझल व्यक्तिविशेष होत्या, संसारामध्ये रमणाऱ्या होत्या, सगळ्या होत्या, परंतु तुमची प्रबोधनात्मक गझल वाटली. म्हणजे सर्वांचं जगणं जणू वेशीवरती दुःख मांडते असं वाटतं आपल्या गझलेमधून. खूप सुंदर ताई, लेखन करत राहा, गझला लिहित राहा. आपल्याला उदंड आयुष्य लाभो असे मनस्पर्शी साहित्य समूहाच्या वतीने मी शुभेच्छा व्यक्त करतो आपणाला. आणि यानंतर आजच्या या गझल मुशायऱ्यामधल्या शेवटच्या गझलकारा या ठिकाणी येत आहेत सौ योगिता तकतराव. त्या असं म्हणतायत, सगळे सोयरे रडून गेले श्वासांची लय सरल्यावर, सगळे सोयरे रडून गेले श्वासांची लय सरल्यावर, फिरून येना बोलतात कसं आहे, फिरून येना बोलतात का शरीर येथे जळल्यावर. आणखी एका शहरामध्ये ते खूप सुंदर म्हणतात, त्या देतच आहे किती परीक्षा शिकणे संपत नाही, देतच आहे किती परीक्षा शिकणे संपत नाही, पुन्हा पुन्हा का धडा एक तो गिरवत आहे जगणे, पुन्हा पुन्हा धडा एक तो गिरवत आहे जगणे. खूप सुंदर विचार घेऊन येणाऱ्या ताई आहेत सौ योगिता तकतराव. यांना विनंती करतो आपण आपलं एक मतला एक गझल आणि गझल सादरीकरण करावे. योगिता तकतराव. नमस्कार सर्वांना. नमस्कार ताई, स्वागत आहे. तिकडे सगळे दिग्गज आहेत, तर मी तर गझलेच्या पहिल्या वर्षामध्ये आहे, तर माफ करा, आधीच माफी मागून मी चालू करते. जरूर जरूर, आपलं स्वागत आहे. आम्ही पण त्याच फेज मधनं गेलोय, काही प्रॉब्लेम नाही. एक मतला 2 शेर घेते. जीवनात या लोक भेटले जिगरी आणिक छळणारे पण, जीवनात या लोक भेटले जिगरी आणिक छळणारे पण, तोंडावर तर हास्य दिखाऊ पाठीमागे जळणारे पण,
धन्यवाद. सगळ्यांना का मिळतो कोठे शुभ्र पांढरा सदरा येथे. सगळ्यांना का मिळतो कोठे शुभ्र पांढरा सदरा येथे. काहींच्या तर नशिबी असते वस्त्र फाटके मळणारे पण. आता हे गझल येते वनहरिणी वृत्तातली. कळून चुकले अमूल्य क्षण मी आनंदाचे गमवत आहे. कळून चुकले अमूल्य क्षण मी आनंदाचे गमवत आहे. हळूहळू का होईना पण स्वतःला मनवत आहे. कुठल्याही मग असोत गोष्टी अतीव रंगवत सांगितलेल्या. कुठल्याही मग असोत गोष्टी अतीव रंगवत सांगितलेल्या. दुखावणाऱ्या चुगल्यांना मी शिकून आता फसवत आहे. जसे कळीचे होते सुंदर फूल सुगंधी वेलीवरती. जसे कळीचे होते सुंदर फूल सुगंधी वेलीवरती. तसे पाखरू बनून हल्ली विमुक्त जगणे जमवत आहे. फोल ठरवते शर शब्दांचे नेमून दिले जे लक्षावर. फोल ठरवते क्षर शब्दांचे नेमून दिले जे लक्षावर. त्या शब्दावर शत्रूंना मी उघडपणाने नमवत आहे. बंदच होती कधी कवाडे वर्षानुवर्षे हृदयामधली. बंदच होती कधी कवाडे वर्षानुवर्षे हृदयामधली. आता ठेवली सताड उघडी हे सर्वांना कळवत आहे. धन्यवाद. क्या बात. खूप सुंदर ताई. पण शेवटचा एकदम नवोदित म्हणवताय परंतु विचार मात्र परिपक्व आहेत. परिपक्वतेच्या दिशेने जाणारे आहेत. खूप सुंदर. आपण लिहित राहा. सुंदर सुंदर गजला लिहित राहा. आम्हाला ऐकायला आवडतील पुन्हा पुन्हा. आणि यानंतर आता थोडासा ब्रेक घेतोय आपण. ब्रेक म्हणजे यानंतर मनस्पर्शी साहित्य समूहाचा जो 6वा वर्धापन दिन आहे त्याच्या निमित्ताने आपल्या भावना व्यक्त करतायत समूहाबद्दलच्या. या समूहाच्या तरुण तडफदार अध्यक्षा मानसी पंडित यांना मी विनंती करतो की त्यांनी मनस्पर्शी समूहाचं मनोगत अध्यक्ष म्हणून आपण अध्यक्षीय मनोगत थोडक्यात व्यक्त करावं. त्यानंतर मग माझं सादरीकरण होईल. एक मतला एक गझल आणि मग अध्यक्ष आपलं मनोगत व्यक्त करतील. तत्पूर्वी मानसी पंडित. धन्यवाद. प्रशासकीय मनोगत. नमस्कार मॅडम. नमस्कार सर्वांना. नमस्कार. मी जोश मनाली पंडित मनस्पर्शी साहित्य परिवाराची अध्यक्षा. शब्दांचे रंग उधळताना भावना गंधाळतात. स्वप्नांची शिदोरी घेऊन दिशा नव्याने फुलतात. हृदयातून उमटलेल्या भावना कवितेत गुंतात. तर मनस्पर्शीच्या सागरात साहित्य रमतात. नमस्कार सर्वांना. आजचा गझल मुशायरा खरंच यशस्वीरित्या पार पडलाय आणि मनात एक वेगळीच शांतता आणि समाधानाचं गूढ खरंच उभं राहिलेलं आहे. आणि मला वाटतं ही केवळ एक अशी गझलांची मैफिल नव्हती तर ती होती मनाच्या तारा जुळवणारी एक भावयात्रा. खरंच एक से एक बडकर गझल रचना इथे सर्वांनी सादर केलेल्या आहेत. आणि हा खास आपला कार्यक्रम आज मनस्पर्शीच्या 6व्या वर्धापन दिनानिमित्त आपण घेतला आहे. तर खरंच ह्या 6 वर्षांमध्ये कितीतरी अनुभव, खूप काही शिकवणी, खूप काही आनंदाचे क्षण, तर कधी संयम, सहकार्य आणि सर्जनशीलतेचा संगम आम्हाला सर्वांनाच अनुभवता आलाय असं म्हणायला हरकत नाही. आणि सुरुवातीला निखिल प्रास्ताविक मांडत होता तेव्हा सगळा आपला मनस्पर्शीचा प्रवास आठवला. आणि खरंच मनात फक्त एकच शब्द उमटतोय आता, कृतज्ञ कृतज्ञ आणि कृतज्ञ. खरंच तुमच्यामुळे, तुमच्या सर्वांच्या साथीमुळे आज मनस्पर्शीला अवघी 6 वर्ष पूर्ण झालेली आहेत. एक छोटासा विचार आज त्याचं रूपांतर एका मोठ्या वटवृक्षात होतंय. हे खरंच बघताना खूप खूप समाधान वाटतंय, खूप आनंद होतोय. आणि सर्वच तुमच्या मान्यवरांची साथ मनस्पर्शीला लाभलेली आहे. प्रत्येक सदस्याची साथ लाभलेली आहे. आम्ही गेली 6 वर्ष अनेक उपक्रम, अनेक स्पर्धा राबवल्या, पण त्या तुमच्या सर्वांच्या साथीमुळे खरंच यशस्वी पार पडलेल्या आहेत. आपली 3ही संमेलनं सुद्धा दणक्यात पार पडली.
खूपच छान वाटतंय. आणि आज मनस्पर्शीचं एक नावरूप होत आहे हे बघताना खरंच अध्यक्षा म्हणून खूप आनंद होतोय. आणि पर्सनली मी ह्या परिवाराशी जोडले गेले तेव्हा खूप काही नवीन होतं, काहीच माहिती नव्हतं आम्हाला, पण निखिलची साथ नेहमीच बरोबर आहे. त्यामुळे त्याच्या साथीने आणि आमचं प्रशासक जे मंडळ आहे, जयश्रीताई, राजेश सर, खरंच यांचा नेहमीच भक्कम पाठिंबा असतो. या सर्वांच्या साथीने आम्ही नेहमीच नवीन नवीन उपक्रम घेण्याचा प्रयत्न करत असतो. आणि खरं सांगायचं तर मला हे कुटुंब मिळालंय असं मी नेहमीच म्हणते खरंच, कारण का ऑनलाईन पण कोविडच्या काळात खूप सारे कार्यक्रम घेतले आम्ही. खरंच कोणालाही पर्सनली भेटलो नव्हतो, पण तरी एक खूप छान नातं जोडलं गेलंय सगळ्यांशीच. ऑनलाईन ऑफलाईन भेटल्यानंतर पण कळलं की असे चेहरे बघत होतो, पण पहिल्या संमेलनात भेटल्यानंतर खरंच कळलं की अरे किती छान आपलं नातं जोडलेलं गेलंय ह्या मनस्पर्शी परिवारामुळे. तर आजच्या गझल मुशायरात ज्यांनी सादरीकरण केलं त्या सर्वांचे खरंच खरंच मनापासून कौतुक आणि सगळ्यांचे मनापासून आभार की तुम्ही वेळात वेळ काढून सर्वांनी सादरीकरण केली. दीपाली ताई, योगिता ताई, तेजस्विनी ताई, नंदकिशोर सर, राखी ताई, सुभाष सर, महमुदा ताई, उज्ज्वला ताई, मानसी ताई, खरंच तुमच्या शेरोशायरीने मन थरारलंय अगदी आणि संपूर्ण संध्याकाळ अशी एकदम खूप छान गेलेली आहे. त्याचबरोबर माननीय काशीनाथ महाजन सर, तुम्ही गझल मुशायराचे अध्यक्षपद स्वीकारलं, खरंच हा आमच्यासाठी बहुमान आहे आणि आपलं मार्गदर्शन नेहमीच आम्हाला प्रेरणा देत राहतो. त्याचबरोबर काकडे सर, तुम्ही अगदी सोप्या आणि ओघवत्या शब्दात गझल विश्वाची सूत्र उलगडत कार्यक्रमाचं अगदी सौंदर्य खुलवलं, त्याबद्दल तुमचे देखील अगदी विशेष मनापासून आभार. आणि या संस्थेचा आत्मा म्हणजे प्रत्येक इथे जोडलेला सदस्य संवेदनशील, सृजनशील आणि आपुलकीने भरलेले प्रत्येक इथे व्यक्ती आहे. तर ही संस्था म्हणजे खरंच एक कुटुंब आहे, मी आधी म्हटलं त्याप्रमाणे. आणि जिथे शब्द ही नाती जुळवतात आणि भावना हा त्याचा गाभा असतो असं म्हणायला खरंच हरकत नाही. आणि इथे विशेष उल्लेख करा असा वाटतो, मी आधी पण म्हटलं त्याप्रमाणेच की हाताची 5 बोटं जशी एकत्र आली की शक्तिशाली मूठ तयार होते, तसंच आमचं प्रशासक मंडळ, निखिल कोलते अध्यक्ष म्हणून मनस्पर्शीचा अगदी ते स्पाईन कणा आहेत असं मी नेहमीच म्हणते. त्याचबरोबर राजेश नागुलवार सर, आपले सचिव आणि मार्गदर्शक, त्यांचं मार्गदर्शन आमच्यासाठी नेहमीच एक प्रकाशस्तंभासारखं असतं. त्याचबरोबर जयश्रीताई शिमकर, ती जर्मनीमधनं जॉईन झालेली आहे इथे. हो, जर्मनीत आहे सध्या आपली सहसंचालिका. प्रत्येक गोष्टीत तिचं पण खूप योगदान असतं. त्यामुळेच म्हणू इच्छिते की प्रत्येक प्रशासकामुळे आणि प्रत्येक सदस्यामुळे आज मनस्पर्शीचं हे स्वप्न एका उंच पातळीवर पोहोचू शकलंय. आणि अर्थात ह्या प्रत्येक उपक्रमासाठी कुटुंबाचा सुद्धा पाठिंबा लागतो. त्याचबरोबर माझ्या आई वडिलांचे आणि भावाचे सुद्धा मी इथे विशेष उल्लेख करू इच्छिते आणि त्यांचे देखील आभार, कारण का प्रत्येक गोष्टीत ते माझ्या पाठीशी असतात. आणि शेवटी इतकंच म्हणेन की मनस्पर्शी परिवार अगदी ऋणी आहे. आपण अनेक नवीन नवीन उपक्रम असेच पुढे नेत राहणार आहोत. आपल्या वर्धापन दिनानिमित्त संकेतस्थळ ह्या विषयावर आपण स्पर्धा घेतोय. त्याच्यानंतर आपल्या युट्यूबवर सुद्धा अनेक उपक्रम सुरू आहेतच. हा कार्यक्रम देखील आपला अपलोड करण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे तुमची अशीच साथ उत्तरोत्तर पुढे सुद्धा लाभेल अशी इच्छा व्यक्त करते. आणि एवढंच म्हणते की शब्दांचा सुगंध दरवळत राहो, शब्दांचा सुगंध दरवळत राहो आणि मनस्पर्शीचा सहवास वाढत राहो. धन्यवाद. मानसीताई, मला बोलायचं आहे आपल्याशी. मानसीताई. हो सुभाष सर. बोला सर, बोला सर. मी मध्यंतरी एका कार्यक्रमामध्ये आपणास बोललो होतो की दरवर्षी मी माझ्या मिसेसच्या स्मरणार्थ गझल ची हे घेतो, स्पर्धा घेतो, गझल लेखन स्पर्धा घेतो. आणि या वेळेला या 29 सप्टेंबर रोजी मनस्पर्शी तर्फे सुद्धा ही स्पर्धा घ्यायची, कारण हा तिचा 5वा स्मृती दिन आहे. त्यामुळे मी म्हणजे बक्षिसाची रक्कम सुद्धा डबल केलेली आहे. मी गझल पुस्तक प्रत्येकाला वाटत असतो, जे प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक येतात त्यांना. तर याचा अनाउन्समेंट मानसीताई आपण करावं असं मला असं वाटतं.
हो जरूर सुभाष सर, आपण बोललो आहोत याच्याबाबत. नक्कीच सर्व प्रशासकांची चर्चा करून आपण नक्कीच आपला विचार हे करू. नक्कीच सर आपण ही 29 तारखेला स्पर्धा घेतोय. ओके थँक्यू सो मच. व्हावं अशी माझी इच्छा आहे. नक्कीच छान उपक्रम आहे, चांगला उपक्रम. ओके आता अधिक वेळ न घेता मी अध्यक्षांना परवानगी मागतो की मलाही सादरीकरण करण्याची आपण थोडी परवानगी द्यावी. तरुणांमध्ये एकमतला एक शेर आणि गझल घेण्याचा मी प्रयत्न करतो. महाजन सर आहेत? हो आहेत. तर त्यांची परवानगी मिळालेली आहे असं गृहीत धरून मी सादरीकरणाला सुरुवात करतो. सर, वधू जरा मनातले खरे खरे, वधू जरा मनातले खरे खरे, लिहू जरा लिहू जरा लिहू जरा जगातले खरे खरे. जरी तुम्ही पहाल खास जोंधळे, जरी तुम्ही पहाल खास जोंधळे, बघा जरा सुपातले खरे खरे. भले घरात चांदणे लकाकले लकाकले, भले घरात चांदणे लकाकले, चकाकले चकाकले चकाकले, नभातले खरे खरे. वधू जरा मनातले खरे खरे, लिहू जरा जगातले खरे खरे. धन्यवाद. आणि यानंतर छोटीशी जोडून त्याला गझल घेतो. फार छान सर. जिंदगीची प्रीत झालो, आज मी संगीत झालो. जिंदगीची जिंदगीची प्रीत झालो, आज मी संगीत झालो. नेमके ते बोलताना, नेमके नेमके ते बोलताना, बोलण्याची रीत झालो, आज मी संगीत झालो. शब्द वेडे गुंफताना, शब्द वेडे गुंफताना, प्रेयसीचे गीत झालो. जिंदगीची प्रीत झालो, आज मी संगीत झालो. मित्रत्वाने खेळताना, मित्रत्वाने खेळताना, मित्रत्वाने खेळताना, लाख वेळा चीत झालो. जिंदगीची प्रीत झालो, आज मी संगीत झालो. संयमाने वागताना, संयमाने वागताना, संयमाने वागताना, चंदना परी शीत झालो. जिंदगीची प्रीत झालो, आज मी संगीत झालो. सत्यमार्गी चालताना, सत्याचा मार्ग भयंकर अवघड असतो, फार दिसतो सोपा आपणाला, परंतु सत्यमार्गी चालताना, 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 सत्यमार्गी चालताना, जिंकण्याची जीत झालो. जिंदगीची जिंदगीची प्रीत झालो, आज मी संगीत झालो. धन्यवाद धन्यवाद. खूप छान सर, खूप छान सर. छोटे धन्यवाद सर्वांना, मनपूर्वक धन्यवाद. आणि आता यानंतर अध्यक्ष आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय काशीनाथ महाजन सर यांना मी विनंती करतो की आपण आपलं आज जो गझल मुशायरा संपन्न झाला
मनस्पर्शी साहित्य समूहाच्या 6व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने त्याचे आपण अध्यक्ष होतात, तर अध्यक्ष मनोगत आपण आपली भावना व्यक्त करावी आणि सोबतच आपला एक मतला एक शेर आणि गझलीचं सुद्धा सादरीकरण ऐकायला आम्हाला आवडेल. आदरणीय महाजन सर. धन्यवाद सर. नमस्कार मंडळी. नमस्कार सर. सर्वप्रथम मनस्पर्शी समूहाचं मी खरोखर आभार मानतो. इतकी सुंदर मेजवानी आज त्यांनी दिली आणि निखिलला माहित आहे की गुगल मीटवरची ही माझी पहिलीच मीटिंग आहे. अरे ऑफलाईन भरपूर केलं आणि त्यामुळे मला विशेष आनंद होतोय. दुसरी गोष्ट म्हणजे अध्यक्षीय भाषण म्हणजे आज फक्त जेवणानंतरचा विडा समजा, कारण एवढं पोट भरले आपल्या सगळ्यांच्या गझल ऐकून की आता आणखी मी तुम्हाला घ्या म्हणून आग्रह करणार नाहीये. तर खरं म्हणजे एवढं पोट भरल्यावर तर ते पचण्यासाठी मी छोटासा विडा देणार आहे, फारसा जास्त लांबवणार नाहीये. तर पहिली गोष्ट म्हणजे की ही जी दुसरी गोष्ट मला सुचली की शिक्षक दिन कधी असतो माहिती आहे तुम्हाला ना? 5 सप्टेंबर. पण माझा शिक्षक दिन आजच आहे. तुम्ही म्हणाल कसं? शिक्षक दिनाच्या दिवशी विद्यार्थ्याला शिक्षक बनता येतं, हे विद्यार्थ्याचं फार मोठं भाग्य आहे. आणि तसंच आज हा एक काशीनाथ महाजन गझलेचा विद्यार्थी आज गझल मुशायराचा अध्यक्ष होतो. शिक्षक दिन नाही तर काय आहे? शिक्षक दिनच आहे. कारण तुम्ही सगळी मंडळी ही मला खरोखर गझलेच्या बाबतीत तरी म्हणतो मी गुरुस्थानी आहेत. पण चला आज द्या विद्यार्थ्याला एक चान्स. तर मी माझा म्हणजे अध्यक्ष मनोगत व्यक्त करण्याआधी आता हे सगळं जो गझल मुशायरा झाला याचा मूळ स्रोत काय? मराठी गझलेचा स्रोत काय आहे? सुरेशजी भट आहेत. त्यांचं पुण्यस्मरण केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही आहे. आणि म्हणून त्यांना एक मानवंदन देणारी छोटीशी गझल मी आधी सादर करणार आहे आणि मग छोटंसं अध्यक्ष भाषण करणार आहे. चालेल? गझलेचं नाव आहे सुरेशजी भट. बघा त्यांनी काय केलं आणि आपल्याला काय मिळालं. गझलेस न्याय द्याया लढले सुरेशजी भट. गझलेस न्याय द्याया लढले सुरेशजी भट. सारस्वतास आता कळले सुरेशजी भट. गझलेस न्याय द्याया लढले सुरेशजी भट. सारस्वतास आत्ता कळले सुरेशजी भट. होती गझल उपेक्षित काळात फार त्यांच्या. होती गझल उपेक्षित काळात फार त्यांच्या. केवळ तिच्याच साठी जगले सुरेशजी भट. निंदा अनेक वेळा झाली हयात भरपण. निंदा अनेक वेळा झाली हयात भरपण. रचता गझल कधी ना खचले सुरेशजी भट. गझल सोडली नाही त्यांनी, फार त्रास झाला त्यांना. वाचलं तर बघा. रचता गझल कधी ना खचले सुरेशजी भट. गझलेस या मराठी, बघा काय म्हणतात ते, गझलेस या मराठी मिळणार खूप वैभव. आणि आज त्याचा प्रत्यंतर आलेला आहे. गझलेस या मराठी मिळणार खूप वैभव. येईल तो दिवसही म्हटले सुरेशजी भट. आलेला आहे दिवस, आलेला दिवस. गझलेत रंगणारे आहोत खूप आम्ही. आपण सर्वच जण गझलेत खूप गझलेत रंगणारे आहोत खूप आम्ही. दैवत मनाचे ठरले सुरेशजी भट. दैवत मनाचे ठरले सुरेशजी भट. लालित्य रेशमाचे, त्यांची गझल कशी ती बघा. लालित्य रेशमाचे त्या मलमली मनाचे. लालित्य रेशमाचे त्या मलमली मनाचे. शब्दातून मुलायम उरले सुरेशजी भट. गेले नाही, त्यांच्या मुलायम शब्दातून आहेत. आणि शेवटचा शेर बघा. स्वप्नात काल माझ्या
आले सुरेश जीवन. हो. स्वप्नात काल माझ्या आले सुरेश जीवन, घे वेळ तू गझलचे बदले सुरेश जीवन. क्या बात आहे. सुरेश जीवन त्यांना प्रणाम करतो. खूप छान, खूप छान. आणि सर मला याच्यावरून एक आठवलं की सुरेश भटांनी म्हटलं होतं की जाणते ही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला, मी इथे हे अमृताचे रोपटे रुजवून गेलो. हे तर बात आहे. आणि आता आजचं जे मला अध्यक्षपद मिळालं ते माझ्या या वेड्या मित्रामुळे मिळालं, कारण तो त्या मानसिकतांजवळ वगैरे माझे एवढं कौतुक करतो की त्यांना देऊन टाका यांना अध्यक्षपद. कोण तो? निखिल कोळी आहात सर. आपण त्या कौतुकास पात्र आहात. आपली प्रतिभा तितकी उंचीची आहे, सर्वजण जाणतो. आता खरं म्हणजे हा बोला. गझल जी आहे ना, हा बोला सर. हा गझल जी आहे ती माझ्या दृष्टीने तरी अशी प्रेयसी आहे की मी तिच्या प्रेमात तर पडलो, परंतु तिचं प्रेम आहे की नाही ते कितपत आहे मला अजूनही कळलं नाही. ही झुलवणारी प्रेयसी आहे. कधी कधी नंदकिशोर सर म्हणतात, ठोंबरे सर तुमचं गझलचं जमतंय बरं का. त्याच्यात हा आपला वेळा आपला हा निखिल म्हणतो, सर तुमचं जमलो, पण तेवढ्याच विजयी काकडे सर येतात, सर मला अजून काही खरं तुमचं वाटत नाही, अजून काही शिजलेलं दिसत नाही. अशा प्रकारची गझल माझ्या दृष्टीने तर, तुमच्या दृष्टीने मला माहित नाही, पण ही कधी कधी वाटतं अरे जमेल, कधी कधी नाही. सर गेले 6 वर्ष झालं ऑनलाईन मी पाहतोय तुम्ही खूप सगळ्यांशी उत्तम जमवून घेता. धन्यवाद सर. आता मी खरं म्हणजे आपल्या प्रत्येक गझल विषयी थोडस अभ्यास केलाय. आणि एक मिनिट, हा नाही दुसरं कागद आणखी तो छोटा कागद हा एक मिनिट बरोबर एक मिनिट. बघा आपल्या सगळ्या गझलकारांनी इतकी सुंदर हे केलेली आहे. सुरुवात आपल्या मानसिकतेपासून झाले. कुठे आहे तो कागद? गुलाबी कागद आहे. एक मिनिट सर, ते कागद नोट्स काढले. हा राईट सापडलं. तर बघा मानसी पाटील ताईंनी खूपच सुंदर ते गीत गझल स्वरूपात तयार केलं आणि काकडे सरांचं संगीत नियोजन असल्यामुळे प्रश्नच येत नाही. खूप सुंदर. त्यानंतर दीपाली ताई यांनी मी काय म्हटले हे इतकं सुंदर पद्धतीने व्यक्त झाले आहेत त्या, आणि ते काही सर्वसाधारण म्हटलं नाही, त्यांनी त्यांचं अंतःकरण उघडून दाखवलेलं आहे. नंतर योगिता ताई त्यांनी वनहरिणी वृत्तातली मी काय करत आहे कळवत आहे, म्हणजे काय काय करत आहे ती इतकं सुंदर वनहरिणीमध्ये सांगितलेलं आहे. खूप आवडली. तेजस्विनीताईंचा तर गळा खूपच गोड आहे. जरी त्यांनी स्वर अलामत घेतली, जाऊ ठेवू जरी असलं ते, तरी त्यांची तरुणीची पद्धत खूप सुंदर आहे. नंदकिशोर ठोंबरे तर आता हे खरं सांगू का, नंदकिशोर ठोंबरे खरोखर न बोलणारे छुपा रुस्तम आहेत. ते काय काय करतील आणि काय काय नाही. आणि गझलेचे त्यांनी किती मोठा टप्पा गाठला मला म्हणतात ते, पण मला वाटतं खूप पुढे गेलेत ते आणि असंच पुढे जावं. राखी त्यांनी की हे जग कसं आहे, जे काही घडतंय ना, त्यांनी पण वनहरिणीच घेतली. सगळं नंतर जगाला सगळं नंतर जळल्यानंतर कळल्यानंतर असंच हे घडतं माणसाचं. ज्यावेळेस घडायला पाहिजे त्यावेळेस माणूस तसा झोपेतच राहतो. आता सुभाष दादा त्यांनी तर एक मिनिट
श्रावणच्या बाबतीत इतकं सुंदर लिहिलेलं आहे की श्रावण कसा आहे. हा श्रावण रुसतो, हा श्रावण चिडतो, हा श्रावण दुःखी होतो. म्हणजे श्रावणाच्या रूपात त्यांनी माणसाचंच एकंदरीत वर्णन केलेलं आहे त्याच्या स्वभावाचे. मेहमुदाताईंनी सुद्धा वनहाणीवर म्हटलं की ह्या जीवनामध्ये कोणी कोणी कसं कसं या आयुष्याला घडवलं आहे, रडवलं आहे. अशा पद्धती इतकं सुंदर. बरोबर आहे ना ताई? गुट केले का इतरांचे? बर. आता उज्ज्वलाताईंचा पाऊस खूप सुंदर. त्यांनी पाऊस कसा कसा पाहिला ते त्यांनी सांगितलेलं आहे. तर बघा, आज कोणी सुटला का? सुभाष सर झाले. राखीताईंचं एक मिनिट. योगिताताई राहिल्या. योगिताताई आणि उज्ज्वलाताई. उज्ज्वला एक मिनिट. उज्ज्वला दांडे आणि योगिता. हा पाऊस. पाऊस काय काय करतो सांगितलं. आणि तकतराव ना, त्यांचं नाव काय? योगिता ना, योगिता. हा, योगिता. तर त्यांनी कळवत आहे, बोलत आहे ते झालं ना. मी फक्त नाव घेतले ताईंचे, नाव काही घेतलेलं नाहीये नोट करताना. हा, तर अशा प्रकारे सगळ्यांच्या गझल इतक्या सुंदर झाल्या आहेत. आणि म्हणून म्हटलं की माझं पोट भरलं. मी काही आता देणार नाहीये, मी फक्त पानाचा विडा देणार आहे. तो तुम्ही फक्त चगळायचा आहे आणि पचन रवंत करायचं आहे. म्हणजे आजची गझलेचं जे जेवण आहे ते सुंदरपैकी पचणार आहे. तर मी आता तुमचा जास्त वेळ न घेता एक मतला 2 शेर आणि एक गझल सादर करतो. इर्शाद सर. बघा, जे चांगले जगिया निवडून वेचतो मी. जे चांगले जगिया निवडून वेचतो मी, काट्यातही फुलाला शोधित हिंडतो मी. काट्यातही फुलाला शोधित हिंडतो मी. या राजकारण्यांवर भाळू नका कुणीही. या राजकारण्यांवर बघा ना काय, या राजकारण्यांवर भाळू नका कोणी. आणि चांगल्या राजकारण्यांची थोडी क्षमा मागतो, पण बऱ्याचशा राजकारण्याविषयी मी लिहिलेलं आहे. या राजकारण्यांवर भाळू नका कुणीही, या कांचनी मृगांना मारीच मानतो मी. खूप सुंदर तिथे बोलवलं त्यांनी. या कांचनी मृगांना मारीच मानतो मी. आणि त्याच्यातला तिसरा शेर, अंधार जीवनी पण झालो निराश नाही. अंधार जीवनी पण झालो निराश नाही का, नेत्रामुळे मनाच्या सत्यास पाहतो मी. नेत्रामुळे मनाच्या सत्यास पाहतो. आता गझल घेतो. सांज वेळी वाट कोणी पाहणारे पाहिजे. सांज वेळी वाट कोणी पाहणारे पाहिजे, अंतरीचे भाव सारे जाणणारे पाहिजे. सांज वेळी वाट कोणी पाहणारे पाहिजे, अंतरीचे भाव सारे जाणणारे पाहिजे. बंगला असला कितीही भव्य आकर्षक जरी, बंगला असला कितीही भव्य आकर्षक जरी, त्यात कोणी मन मिळावू बोलणारे पाहिजे. सागरी दिसतात पुष्कळ डोलणारी गलबते. सागरमध्ये दूरवर सागरी दिसतात पुष्कळ डोलणारी गलबते, या किनाऱ्याला कुणीसे लागणारे पाहिजे. एखादा किनारा यायला हवं ना, खूप खूप गलबत. सागरी दिसतात पुष्कळ डोलणारी गलबते, या किनाऱ्याला कुणीसे लागणारे पाहिजे. जीव घेणी वाटतेही शांततेची सभ्यता. शांतता किती आहे, सभ्यता किती पाळायची. जीव घेणी वाटतेही शांततेची सभ्यता, काढून कोणी कुरापत भांडणारे पाहिजे. काढून कोणी कुरापत पाहिजे, मला आवडतंय. काढून कोणी कुरापत भांडणारे पाहिजे. सर्व काही देव करतो सांगणारे पाहतो.
ठीक आहे, देव मानू आपण, पण सर्व काही देव करतो, सांगणारे पाहतो, मानवी कर्तृत्व कोणी मांडणारे पाहिजे. मानवी कर्तृत्व कोणी मांडणारे पाहिजे. पाहतो ना रूप वरवर, पाहतो मन आतले. पाहतो ना रूप वरवर, पाहतो मन आतले. नेहमी प्रेमास पूजा मानणारे पाहिजे. नेहमी प्रेमास पूजा मानणारे पाहिजे. छान. नाव आहे तेच, शेवटचा शेर आहे. नाव आहे तेच, पण ते गाव नाही राहिले. गाव बदललेत बघा आपल्या. आता आपल्या गावात जाऊन बघा, नाव तेच आहे. आमचं पातोंडा आहे, कोणाचं बारामती आहे, पण आधीच बारामती आताच बारामती किती फरक आहे. नाव आहे तेच, पण ते गाव नाही राहिले. ठेवणी एकी कुशीने नांदणारे पाहिजे. वेळी वाट कोणी पाहणार. मला ही माझी पहिलीच ऑनलाईन हे मुशायरा आहे, पण मला एक सांगू का, याची एक गोष्ट खटकली. काय खटकली? एक गोष्ट खटकली की गझल मुशायरा आणि तुम्ही वाहवा करणाऱ्यांचे तोडच मुके केले हो, दाबले तुम्ही तंत्रामुळे. मला प्रत्येक गझलला वावा म्हणायचं होतं, पण माझं बंद करून ठेवलं, म्यूट करून ठेवलं ताईंनी. तो इथे अडचण होती, अशी होते सर की बरेच माईक चालू असले की मग मुख्य गाणाराचा निवेदन करण्याचा आवाज येतो. आपला दोष नाही, हा तांत्रिक दोष आहे. राईट राईट. पण एक मोठा आनंद आपण या तंत्रज्ञानामुळे गमवतो. म्हणजे जेवढं तंत्रज्ञान चांगलं आहे ना, वास्तव ते वास्तवच बघा, आहे की नाही? खरं. तर खरोखर मी पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. आणि माझं अगदी छोटंसं थोडकं मोडकं भाषण ऐकून घेतलं तर मला अभिप्राय जरूर कळवा. आणि मात्र मनस्पर्शी समूहाला आपण सगळेजण खूप खूप धन्यवाद देऊ. आणि हा वटवृक्ष असाच वाढो. त्यांचा हा 6वा वर्धापन दिन आहे, तरी एवढा मोठा वृक्ष. त्यांना तर माझ्या शुभेच्छा आहेतच. आणि खरोखर ही सगळी टीम मला परिचित आहे, त्यामुळे हे नाही. आणि त्यांनी निखिल माझे परिचय वगैरे झालेला आहे. मधून मधून आम्ही गप्पाही मारत असतो. तर धन्यवाद सगळ्या गझलकारांना, धन्यवाद. खरोखर सुंदर गझल आहे, गझलकार. आणि जे सुरेशजी भट म्हणाले की या मराठी गझलला एक दिवस चांगलं वैभव मिळेल, त्याची लक्षणं आज दिसले आहे. एवढं बोलून सगळ्यांना धन्यवाद देऊन मी माझे छोटस 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. अध्यक्षस्थान आपण हा बोला सर, ठोंबरे सर बोला. गझल आणि मनोगत एकदम सुंदर बोलले, मस्त झालं, खूप छान, खरोखर छान, खूप छान. म्हणून सर अध्यक्षस्थान आपण अतिशय समर्थपणे भूषवलं आणि खूप आम्हाला समाधान वाटलं. वडगिकीने आपण थोडं मार्गदर्शनही केलं. खरं तर तुमचा हा बोला ताई. म्हणजे मी ठोंबरे दादा, आम्ही फार भाग्यवान आहोत की येता जाता काशीनाथ दादांच्या छत्रछायेखाली आम्ही मोठे होतो आहोत. क्या बात. आणि रोज त्यांच्या 5-6 गझला, कविता काही ना काही आम्ही वाचत असतो आमच्या वेगवेगळ्या ग्रुपवर. प्रत्यक्ष भेट आमची महिन्यातनं 15 दिवसातनं एकदा होते. त्यामुळे आम्ही तुमच्या सगळ्यांपेक्षा जास्त भाग्यवान आहोत. अरे वा, अभिनंदन. खूप खूप धन्यवाद सरांचा. मला आवडलेला एक शेर मी इथे वाचून दाखवतो. मला असं वाटलं कदाचित सर सादर करतील तो. बुद्धास मानतो मी पण युद्धही प्रसंगी. बुद्धास मानतो मी पण युद्धही प्रसंगी. योजून सर्व काही हा जग सोडणार आहे. हा विचार खूप आवडला मला त्यांचा की बुद्ध पाहिजेच आपणाला, परंतु तरीही काही गोष्टी त्यांचा म्हणजे निवारा केल्याशिवाय आणि त्याचं निर्माण केल्याशिवाय मी इथून हे जग सोडणार नाही. तर सरांना याच्यामध्ये समाजसेवेची थोडीशी झलक म्हणजे आवड दिसते त्यांच्या लिखाणामधून आपणाला जाणवतील. सर आपण असंच समाजाला मार्गदर्शन करत राहू. आपलं कार्य आहे, अधीक्षक म्हणून आपण सेवाही दिलेली आहे आणि आता गझलेची सेवा सुद्धा अतिशय उत्तम प्रकारे आपण करत आहात. मनस्पर्शी साहित्य समूहाच्या या गझल मुशायऱ्यामध्ये आपण अध्यक्षस्थान स्वीकारलं. अतिशय बहुमोल असं मार्गदर्शन केलं
आता सर्वात शेवटी आमचे सन्मित्र राजेशजी नागोलवार सर या समूहाचे सचिव आहेत. त्यांना मी विनंती करतो, बरेच वेळ ते ताटकळलेले आहेत, परंतु त्यांना विनंती करतो की आपण समूहाच्या वतीने आभार प्रदर्शनाच्या खर्चाचे करावे. राजेशजी नागोलवार. आणि या बहारदार सूत्रसंचालनासाठी तुमचं खूप खूप अभिनंदन. खूप खूप आवडलं आणि हा कार्यक्रम खरंच तुम्ही खूप सुनियोजितपणे यशस्वी केला. धन्यवाद धन्यवाद. मी पहिलं सूत्रसंचालन म्हणून निवेदन करतोय. खरं तर पहिली संधी आहे माझी आजची. प्रत्येक शेर तुम्ही एक शेर पण तुम्ही चालीत जो म्हटला ना ते मला फार आवडलं. धन्यवाद ताई. म्हणजे शिकण्यासारखं आहे सूत्रसंचालकांना. मला म्हणजे सादरीकरण करायला खूप आवडतं. मस्त. मी परफॉर्मर आहे आणि त्यामुळे मला थोडं आवडतं की आपल्याला काय येतं ते थोडं का असेना पण ते श्रोत्याच्या काळजापर्यंत भिडलं पाहिजे. हो हो खरंय खरंय खरंय. मस्त. आणि आम्ही नेमके काकडे सरांकडून खूप काही शिकत असतो, पण ते आमच्यासाठी नेहमी तयार असतात. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे, विशेष आहे आणि म्हणून आम्हाला खूप कौतुक आहे त्यांचं. धन्यवाद धन्यवाद निखिल. आता माझं कौतुक करू नकोस. राजेशजींना विनंती करूया. राजेश सर. नमस्कार. हो, आता गझलेचा कार्यक्रम झाला. आता इतके मोठे मोठे गझलकार इथे व्यक्त होऊन गेले, आपापल्या गझला गाऊन गेले, बोलून गेले. गाण्याचा तर आमचा कुठे प्रश्नच नाही, कारण की उगीच सगळेजण फोन जाण्याचा प्रश्न पडतो गायला लागलं तर एक मी पण गझल लिहायचा प्रयत्न केलेला आहे. एक मधला 2 शेर आपल्यासमोर सादर करतोय. क्या बात. इरशाद. थोडी जहाल झाली ही लेखनी अताशी, थोडी जहाल झाली ही लेखनी अताशी, जळती मशाल झाली ही लेखनी अताशी. वा वा, बढिया. थोडी जहाल झाली ही लेखनी अताशी, जळती मशाल झाली ही लेखनी अताशी, नव्हती कधीच साधी अंगार होत गेली, नव्हती कधीच साधी अंगार होत गेली, नुसती कमाल झाली ही लेखनी अताशी. वा वा वा, बढिया बढिया. मस्त. प्रेमात धुंद करते साध्या सुध्या मनाला, प्रेमात धुंद करते साध्या सुध्या मनाला, प्रेमी विशाल झाली ही लेखनी अताशी. वा वा, मागे कोणीतरी बसले वाटत. बरोबर. धन्यवाद. बोला बोला सर. गझल मुशायरा जो आपले गझल मुशायरा झालाय त्यामध्ये आपल्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले काशीनाथ महाजन सर यांनी अतिशय उत्कृष्ट मार्गदर्शन केलं. त्यांनी आपली सुंदर सुरेश भटांवरची अतिशय सुंदर गझल पेश केली. म्हणजे मला वाटते की ते सुरेश भटांच्या अगदी जवळचे आहेत असं त्यांच्या गझलेवरून जाणवलं. आणि ते आमच्या कार्यक्रमाला त्यांना निखिलने विचारल्याबरोबर पटकन सहज उपलब्ध झाले आणि म्हणजे आले आणि त्यांनी आमचा मान ठेवला. त्याकरिता त्यांचे मनापासून स्वागत आहे, आभार आहे त्यांचा. आणि आमचे नेहमीचे लाडके गझलकार विजय काकडे सर यांनी सुंदर असं सूत्रसंचालन केलं. ते नेहमी आम्हाला गझल सादरीकरणामध्ये उपलब्ध असतात, पण यावेळेस सूत्रसंचालन करून एक छक्का मारून दिला बाउंड्रीवरती, अशी गोष्ट आहे. धन्यवाद धन्यवाद. आधी खूप उत्कृष्टरित्या हे सूत्रसंचालन केलं, त्याकरिता त्यांच्या मनापासून आभार. आपले या गझल मुशायरा करता आपल्याला सहभागी लाभलेल्या दीपाली गाडगे, योगिता तखतराव, तेजस्विनी कदम, नंदकिशोर ठोंबरे, राखी जोशी, सुभाष मोहनदास, मेहमुदा शेख, उज्ज्वला धांडे आणि मानसी पाटील या सर्वांनी अतिशय सुंदररित्या गझल पेश करून सादरीकरणही केलं. त्याकरिता प्रत्येकांचे मनापासून आभार. आणि विशेष म्हणजे आमच्या अध्यक्षा मानसी पंडित यांनी प्रास्ताविक सादर केलं समूहाचं आणि त्यांचा गोड आवाज
निखिलने प्रास्ताविक केलं आणि मानसीने मनोगत, प्रशासकीय मनोगत व्यक्त केलं. हा बिलकुल, प्रशासकीय मनोगत मानसीने व्यक्त केलं आणि त्यांनी गोड आवाजात ते व्यक्त केलं. त्यांचा गोड आवाज ऐकायला मिळाला ते समाधान आहे सर्वात जास्त. त्यावेळेला त्यांचे मनापासून आभार. आणि प्रास्ताविक सादर करणारा आपला निखिल कोलते, निखिल मला वाटतं वयाने जरी खूप लहान असेल तरी विचाराने खूप मोठा आहे तो. आणि नक्कीच तो त्याचं कर्तृत्व असंच पुढे नेत राहो. त्याकरिता त्याचे पुढील प्रगतीकरिता शुभेच्छा. आणि त्यांनी इथे सहभागी होऊन आपलं समूहाला पुढे नेण्याचे प्रयत्न सुरू आहेत, त्याकरता त्याच्या मनापासून आभार. आणि मुख्य म्हणजे सर्वात शेवटचा व्यक्ती राहिलेला आहे जयश्री शेळके, ज्या जर्मनीमध्ये बसलेले आहे आणि तिथून आपलं व्हिडिओ रेकॉर्डिंग पूर्ण करत आहे. क्या बात. आणि ते हो बिलकुल. आणि त्याकरिता त्यांचे विशेष आभार. आणि त्या नेहमी आम्हाला जसा वेळ मिळेल तशा त्या उपलब्ध राहतात. कधी कधी मात्र त्यांचं आता काय नवीन लग्न झालेलं असल्यामुळे त्या कधी कधी आउट ऑफ कव्हरेज होऊन जातात तिकडे, परंतु तरी त्या आपल्याला वेळेनुसार वेळ देत असतात. त्याकरता त्यांचे आभार. आणि सर्वांनी जे आपल्याला प्रेक्षक म्हणून काही जण लाभले होते त्यांचेही मनापासून आभार. आणि मी आपला गझल मुशायरा कार्यक्रम इथेच माझे आभार प्रदर्शन झालेले आहे. जयश्रीच्यामुळे हा गझल मुशायरा राज्यस्तरीय न राहता आंतरराष्ट्रीय झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. नक्की झालं. सगळ्यांना श्रवणी ऐकायला मिळाल्या गझली. धन्यवाद. पहिल्यांदाच मी ऐकलं असं ऑनलाईन गझली. धन्यवाद 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 सगळ्यांचा. मनस्पर्शीला मी पहिल्यांदा आले गझल मुशायऱ्यामध्ये ऑनलाईन. सगळ्या कार्यक्रमात आम्हाला बोलवत चला. हो नक्की नक्की. आपलाही आवाज खूप सुंदर आहे, सादरीकरण छान आहे, छान आहेत. गाते मी छान वाटलं. दादांच्या पण काशीनाथ दादांच्या कविता संग्रहाच्या प्रकाशनाला म्हणजे मी काशीनाथ दादांची प्रत्येक गझल आणि कविता गाऊन म्हणू शकते. अरे वा वा. छान छान. गुड गुड गुड. चांगले. आज अतिशय सुंदर मैफिल जमली. सर्वांचा सहभाग अतिशय उत्तम होता. अदरवाईज आणि मानसी पाटील ताईंनी जे गीत केलं आहे समूहाच्या संमेलनाच्या वेळी जे सादर केलं होतं ते तर अतिशय उत्तमरित्या आणि सरांनी चाल लावली. आणि मानसी आमचे पंडित यांनी ते गाऊन सादर केलं. सर्व अप्रतिम होतं ते एकदम. त्यांनी मानसीताईंनी आज इतकं गोड गायलं की मी माझी चाल विसरून गेलो. हो. आता ते ऍक्च्युली जे गीत स्वरूपात होतं त्यांचं एकेश सरांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही हे गझल स्वरूपात. त्यांनी मला चॅलेंज दिलं होतं की या गीताचं तुम्ही गझल करून दाखवा मला. मी त्यांना 4 दिवसात गझल करून पाठवली आणि त्यांनी सांगितलं अतिशय उत्कृष्ट तुमचा प्रयत्न होता हा. त्याच्यामुळे